ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो आता अधिक चिघळताना पाहायला मिळतोय। पालकमंत्री पदावरून आता गोगावले हे अतिशय आक्रमक झालेले आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या समोर ते थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आज याबद्दल सगळे पदाधिकारी त्याचबरोबर आमदार हे सगळे जण शक्ती प्रदर्शन करणार आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। उदय, स्थगिती दिली पहिल्यांदा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांना आणि आता आजचं हे शक्ती प्रदर्शन नेमकं कशासाठी आहे? विलास, मी आता मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेर आहे आणि इथे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने येऊ लागलेले आहेत आणि कार्यकर्ते देखील जमू लागलेले आहेत। भरत शेठ गोगावले यांचे समर्थक आहेत सर्व आणि पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांनाच ते देण्यात यावं अशी मागणी जी आहे, आग्रही मागणी रायगड जिल्ह्यामधून होते। आपण पाहिलं की जेव्हा पालकमंत्री पदांची अधिकृत घोषणा झाली त्यावेळेला आदित्य तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री जे ते करण्यात आलं होतं, त्याबद्दल प्रचंड नाराजी आहे ती शिवसेनेमध्ये उमटली होती आणि त्यानुसार आपण पाहतोय की त्या नाराजीची दखल घेत कुठेतरी राज्य सरकारने या पालकमंत्री पदाला रायगड जिल्ह्याच्या आणि नाशिकच्या स्थगिती दिलेली आहे आणि त्या स्थगितीनंतर आता आग्रही आणि आक्रमक अशी भूमिका जी आहे ते रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भरत शेठ गोगावले हे देखील थोड्याच वेळात इथे दाखल होणार आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली आक्रमक मागणी जी आहे ती ठेवणार आहेत। लवकरात लवकर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरत शेठ गोगावले यांना द्यावं अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे इतरही आमदार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। एकमेव आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आदित्य तटकरे, त्यांना कसं काय पालकमंत्री केलं जातं असा प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर कशा प्रकारे आग्रही मागणी ठेवतात रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात काय निर्णय जाहीर करतात हे देखील आता पाहावं लागेल। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होईल असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। मावळच्या देहू रोड मार्गावर एका 4 चाकी कारला धडकून वन्यप्राणी रानडुक्करचा अपघात झाला। या अपघातात कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून रानडुक्करही जखमी झालाय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मधील रांजणगाव फाट्यावर दुचाकी अचानक समोर आली। क्रुझर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या आहेत। रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय। पुणे शहरात मोबाईल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे महापालिकेची 3500 कोटींची थकबाकी आहे असं समोर आलंय। राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेसमोर कर वसुली करता मोठी अडचण निर्माण होतीये। मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्याकरता उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाकरता बोरिवली बाजूकडील उर्वरित 3658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं MMRDA कडे हस्तांतरित केली आहे। त्यामुळे आता या ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वसुली पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। पाणी कनेक्शनच्या वसुलीसाठी गेलेल्या पथकावर हा हल्ला करण्यात आला। मंगळवार पेठ परिसरात घडलेल्या या घटनेत मीटर रीडर उमेश साळुंखे यांना बेदम मारहाण करण्यात आली। त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी भीतीच्या छायेत आहेत। पुण्यातल्या विवेवाडी भागात बारमधील कर्मचाऱ्यांनी 2 तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली। काठी, दांडके